नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 2 पुणे 30 एप्रिल 2026 रोजी जो पेपर झालेला आहे म्हणजेच की काल याचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. संच बीचा जो की संच पार्ट 1 आपण बघितलेला आहे आणि आजचा आपला पार्ट 2 आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर काल आपले 50 प्रश्नपर्यंत झाले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 51 प्रश्नापासून सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 51, पहिली रेल्वे सेवा कधी सुरू झाली? 1853. प्रश्न क्रमांक 52, जायकवाडी धरणावरील जलाशयाचे नाव काय आहे? ऑप्शन नंबर बी नाथसागर. प्रश्न क्रमांक 53, नाबार्डची स्थापना कधी झाली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 1982. प्रश्न क्रमांक 54, आपत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन नंबर बी संकट. प्रश्न क्रमांक 55, भेद या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द सांगा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी साम्य. प्रश्न क्रमांक 56, खांद्याला खांदे लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बरोबरीने काम करणे. प्रश्न क्रमांक 57, ज्यामध्ये दोन्ही पदे समान दर्जाची महत्त्वाची असतात त्या समासाचे नाव काय? द्वंद्व समास. प्रश्न क्रमांक 58, घोडा वेगाने पळतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी वेगाने. प्रश्न क्रमांक 59, खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए तूर्त. प्रश्न क्रमांक 60, एक देशीय या शब्दाचा अर्थ काय? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी या देशाचा. प्रश्न क्रमांक 61, खालीलपैकी एकवचन व अनेकवचन सारखेच असणारा शब्द कोणता? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए दगड. प्रश्न क्रमांक 62, बोलणाऱ्याच्या तोंडीचे उद्गार जसेच्या तसे लिहिताना या चिन्हाचा वापर करतात. दुहेरी अवतरण चिन्ह. प्रश्न क्रमांक 63, पत्र स्वतःच्या हाताने लिही या वाक्याचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आज्ञार्थी. प्रश्न क्रमांक 64, जंग जंग पछाडणे या म्हणीचा अर्थ काय? ऑप्शन नंबर बी कमालीचा प्रयत्न करणे. प्रश्न क्रमांक 65, खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाही? ऑप्शन नंबर डी प्रथमा. प्रश्न क्रमांक 66, गटात न बसणारा पर्याय ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सर्व रस्ते. प्रश्न क्रमांक 67, काय, आठव, स्मर, लोट हे धातू कोणत्या प्रकारात येतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी उभयविधेय. प्रश्न क्रमांक 68, राम राजा झाला या वाक्यातील राजा या शब्दाचे कार्य कोणते? ऑप्शन नंबर सी पूरक. प्रश्न क्रमांक 69, मुख्य काळ किती आहे? मुख्य काळ ऑप्शन नंबर बी 3 आहेत. प्रश्न क्रमांक 70, खालीलपैकी सातत्यदर्शक कालवाचक क्रियाविशेषण नसणारा शब्द कोणता? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी वारंवार. प्रश्न क्रमांक 71, ती गाणे गाते या वाक्याचा प्रयोग ओळखा. ऑप्शन नंबर ए कर्तरी. बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 72, खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए गुरु. या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर डी शर्ट हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 73, वाक्यात देणारे स्थलवाचक क्रियाविशेषण डॅशचे कार्य करते. तर याही प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी आधारपूरक. प्रश्न क्रमांक 74, खालीलपैकी कोणता फारसी शब्द नाही? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी लिलाव. प्रश्न क्रमांक 75, सुरेश गावाचा सरपंच झाला तर या वाक्याचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी उद्गारार्थी वाक्य. आता इथून पुढे गणिताचा जो पार्ट आहे तो चालू होणार आहे सेक्शन. प्रश्न क्रमांक 76चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए 6 आहे. प्रश्न क्रमांक 77 जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी -94 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 78 चे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 27. गणिताचे प्रश्न हे फक्त तुमचा स्कोर किती आला त्यासाठी मी सांगत आहे आन्सर की फक्त. प्रश्न क्रमांक 79 चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी -14 आहे. प्रश्न क्रमांक 80 चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी -9 आहे. प्रश्न क्रमांक 81, एका संख्येच्या 5 पटीमधून त्याच संख्येची 13 पट कमी केले तर त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 15 जास्त मिळतात तर ती संख्या सांगा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 40. प्रश्न क्रमांक 82, जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्या इतकी असेल
तर त्या संख्येच्या 5 पटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी -30. प्रश्न क्रमांक 83चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी 0.2 आहे. प्रश्न क्रमांक 84चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी 10^3. प्रश्न क्रमांक 85, 25 मुलांचे सरासरी वजन 28 किलोग्राम आहे. त्यामध्ये 2 समान वजनाचे मुले असल्यामुळे सरासरी 3.5 किलोग्राम हे वाढली. तर नवीन मुलांची प्रत्येकी वजन किती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 75.25 किलोग्राम. प्रश्न क्रमांक 56, पुणे मुंबई जातानाच्या 60 km/h, परत येताना तेच अंतर ताशी 90 km/h वेगाने कापले तर प्रवासातील सरासरी वेग काढा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 72 km/h. प्रश्न क्रमांक 87, एका व्यक्तीने पहिले 20 किलोमीटरचे अंतर ताशी 10 किलोमीटर वेगाने काढले. पुढील 20 किलोमीटर अंतर 12 किलोमीटर वेगाने काढले आणि राहिलेले 20 किलोमीटर अंतर ताशी 15 किलोमीटर वेगाने कापले. तर या संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 12 km/h. प्रश्न क्रमांक 88चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए 703 मीटर आहे. प्रश्न क्रमांक 89, दिनकरराव आपल्या पगाराच्या 10% रक्कम घर भाडे भरतात. उरलेल्या पगाराच्या 15% रक्कम किराणा मालावर खर्च करतात व यानंतर उरलेल्या पगाराचे 20% रक्कम इतर बाबींवर खर्च करतात. यानंतर त्यांच्याकडे रुपये 3060 उरतात. तर त्यांचा पगार किती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 5000. प्रश्न क्रमांक 90, एका दुकानदार 32 रुपये छापील किमतीच्या पेनवर 20% सूट देतो तर ग्राहकाला तो पेन कितीला पडेल? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 25.6 रुपयाला. प्रश्न क्रमांक 91चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए 10 जसे 6 जसे 5 आहे. प्रश्न क्रमांक 92, नाथ व त्याची आई यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2 असा 5 आहे. नाथच्या जन्माच्या वेळी त्यांच्या आईचे वय 27 वर्ष होते. तर नाथचे आजचे वय किती? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 18. प्रश्न क्रमांक 93चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 31.25%. प्रश्न क्रमांक 94चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी 20 लिटर आहे. प्रश्न क्रमांक 95, जसे काही टक्के दराने 9,000 रुपये मुदलाचे 125 दिवसात 562.50 रुपये व्याज मिळते तर त्या व्याजाचा दर किती आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 18.25%. प्रश्न क्रमांक 96चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी 0.21% आहे, 21 रुपये आहे. प्रश्न क्रमांक 97चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी 25,000 रुपये आहे. प्रश्न क्रमांक 98चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए 22 रुपये. प्रश्न क्रमांक 99चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे आणि प्रश्न क्रमांक 100 जे शेवटचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी 6 आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 2 पुणे सशस्त्र पोलीस शिपाई भरती जो की दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी जो पेपर झालेला आहे त्या पेपरचे आज आपण संच बीचं पार्ट 2 बघितलेला आहे आणि आपले प्रश्न संपलेले आहे. इथे व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपली अशीच सिरीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा.